भोसलेवाडी परिसरात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. इकडे त्यामुळे बंगळुरू महामार्गावर पाणी साचलं, वाहनधारक त्यामुळे अडचणीत आले. धाराशिवमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. तुळजापूर लोहरा परिसरातही वादळी वाऱ्याचा पाऊस पडला, रस्त्यावर यामुळे पाणी साचलं. लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू आहे. रेणा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला तर अनेक छोट्या मोठ्या ओढ्यांना आलं पाणी. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. बुलढाणा जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळाली. लोणार तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली. बुलढाण्यातील लोणार तालुक्याला वादळी पावसाचा फटका बसला. छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचं छत उडाल्यानं शाळेतील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. साकीनाका मेट्रो स्थानकाच्या खालील नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं. नीट नालेसफाई न झाल्यानं घाटकोपरच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर 4 ते 5 फूट नाल्याचं पाणी झालं. नाल्याच्या पाण्यातून नागरिकांना आता वाट काढावी लागली. मंत्री आशिष शेलार यांच्याकडून मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह महापालिकेच्या इतरही अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचं सराव शिबिर सुरू आहे. पंचगंगा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापनाकडून प्रात्यक्षिकं सादर झाली. कोल्हापूरला पुन्हा महापूर आल्यास मनुष्यहानी टाळण्यासाठी ही प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर झालेला आहे. काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह 100 मिलीमीटरहून अधिक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मान्सूनपूर्व पावसानं चाळीत साठवण्यासाठी शेतात ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा भिजला. त्यामुळे शेतकरी संकटात आलाय. पंचनामा करून तातडीनं नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होते. मान्सूनपूर्व पावसानं बीडच्या चाकरवाडी परिसरात काढणीला आलेले पपई, टरबूज, कांदा पिकाचं, बाजरीचं मोठं नुकसान झालं. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली. केमिकलयुक्त रसायन आणि घरगुती सांडपाण्यामुळे भिवंडीतील कामवारी नदी जलपर्णीच्या विळख्यात अडकलेली आहे. जलपर्णीमुळे नदीचा प्रवाह मंदावल्याने पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता आहे. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष पाहायला मिळतं. मान्सूनपूर्व पावसानं नदी नाल्यातील पाणी पंचगंगा नदीपात्रात आलंय. त्यामुळे पंचगंगा नदी फेसाळली आहे. नदीतील जलचर प्राण्यांना यामुळे धोका निर्माण झाला आहे. रसायनयुक्त आणि मैला मिश्रित पाणी सोडलं जात असल्याने इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. मागील 10 वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. मात्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असा आरोप होतो. नाशिकमध्ये अवघ्या अर्धा ते पाऊण तासाच्या पावसानंतर गटाराचं पाणी थेट गोदावरी नदीपात्रात जात असल्याचं चित्र आहे. करोडो रुपये खर्च करून राबवलेली भुयारी गटारी योजना यामुळे फोल झाल्यामुळे गोदाप्रेमींकडून नाराजी व्यक्त होते. पवई तलावाच्या पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धनासाठी मुंबई महापालिकेच्या वतीनं कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार आहे. तलावात सोडण्यात येणारं सांडपाणी इतरत्र वळवणं आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय झालेला आहे. कथित मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात नवा खुलासा आलाय. संपूर्ण घोटाळ्यात मुंबई महापालिकेतील अभियंते आणि कंत्राटदारांनी हातमिळवणी केल्याचं समोर आलंय. 65 कोटींचा घोटाळा झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कारवाई याबाबतीत सुरू आहे. रायगडमध्ये 1 जून ते 31 जुलैपर्यंत 2 महिने मासेमारी बंद राहणार आहे. मत्स्य व्यवसाय विभागाचे आदेश आलेले आहेत. वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे मच्छीमारांना मत्स्य विभागानं सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडसह राज्यात समुद्र किनाऱ्यावर खुलेआम अवैध मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मंत्रालयातील आढावा बैठकीनंतर मंत्री नितेश राणेंनी हे निर्देश दिले. पिंपरीतील वैष्णवी हगवणेंचा शवविच्छेदन अहवाल माझ्या हाती आलाय. वैष्णवी यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याची या अहवालात नोंद आहे. वैष्णवी हगवणेंचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाल्याचंही अहवालातून स्पष्ट झालंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणेंच्या लहान सुनेने आत्महत्या केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे फरार आहे. याआधी मोठ्या सुनेनंही केला होता छळाचा आरोप. पोलिसांकडून मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. वैष्णवी हगवणेंच्या माहेरच्यांना राजेंद्र हगवणेनं हुंड्याच्या नावाखाली लुटलं. 51 तोळे सोन्याचे दागिने, फॉर्च्युनर गाडी. माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी 50,000 ते 1 लाख रुपये तो मागत होता अशी माहिती समोर येते. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण. वैष्णवीच्या माहेरच्यांनी हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर आणि ऍक्टिव्हा गाडी आता पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. वादग्रस्त आयएस अधिकारी राहिलेल्या पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. सुप्रीम कोर्टानं पूजा खेडकरला दिलासा दिलाय. 2 जामीनदारांनी ठराविक रकमेच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन झालेला आहे. सोलापुरात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आलंय.
नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसताना आता भुजबळांचे पालकमंत्री म्हणून लागलेत बॅनर. एकीकडे गिरीश महाजन, दादा भुसे यांच्यात पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच आहे, तर दुसरीकडे बॅनरमुळे भुजबळांचीही शर्यतीत एंट्री झाल्याची चर्चा आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ उद्या येवला मतदारसंघात येणार आहेत. त्यावेळी ठिकठिकाणी भुजबळांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जालन्यात समता परिषद आणि ओबीसी कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. ढोल ताशावर ठेका धरत भुजबळ समर्थकांकडून हा आनंदोत्सव साजरा झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कोर कमिटी सदस्यांची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक होते. शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत बदलांबाबत चर्चा होणार आहे. विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी बदलण्यात येणार असल्याची माहिती आहे. सरकारकडून कोल्हापूरमध्ये व्हीजेएनटीच्या फक्त 3 जात प्रमाणपत्रांचं वाटप झालं, तर दुसरीकडे 8 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटल्याचा लक्ष्मण हाकेने आरोप केला. सरकारच्या या दुजाभावाविरोधात लाँग मार्च काढणार असा हाकेने इशारा दिला. महसूल खात्याकडून मोजणी शुल्कात मोठी कपात झाली. आता अवघ्या 200 रुपयात जमिनीचा हिस्से वाटप मोजणी होणार आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये यासाठी महसूल विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात ओला उबेर सारख्या ॲप बेस वाहनांसाठी एग्रिगेटर्स पॉलिसी लागू करण्यास मान्यता मिळाली आहे. फेरी रद्द करण्याच्या बाबतीत चालक आणि प्रवासी दोघांनाही दंड आकारण्याची तरतूद असेल. केंद्र सरकारची जीवन ज्योती विमा योजना आता 436 रुपयांचा वार्षिक प्रीमियम असेल. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना दिले जातात 2 लाख रुपये. 15,940 मुंबईकरांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग ॲक्शन मोडवर आहे. बोगस बियाण्यांच्या साठवणुकीवर आणि विक्रीला आळा घालण्यासाठी नागपूर जिल्ह्यात 15 भरारी पथकं नेमण्यात आली आहे. कल्याण सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरणात दुर्घटनेला जबाबदार असलेल्या 4थ्या माळ्यावर फ्लोरिंगचं काम करणाऱ्या घरमालकाला बेड्या ठोकण्यात आल्या. इमारतीच्या विटा, टाईल्स, मातीचे सॅम्पल तपासणी अहवालानंतर आता पुढील कारवाई होणार आहे.